आजारी असताना मला जावतच नाहीये इथून. पण मी आता आईकडे जाईन ना, तेव्हा आईला बरीचशी औषधे माहिती आहेत. तर मी तुमच्यासाठी छानसे औषध आणेन. आण हो आण. खूप ऐकले आहे हो तुझ्या आईच्या वैद्यकी बाबत. आता पतवंडांची तोंडे पाहायची म्हणजे तब्येत धडधाकट असायला हवी. पुढे आपल्याही कुशीत बाळ येणार असते ना, त्यासाठी असते हो ही सगळी तयारी. घाबरण्यासारखे काही सुद्धा नाही हो. पण बाळा, तो तुझ्याकडून जो अभ्यास करून घेतो ना, तो तुझ्या भल्यासाठीच हो. रमे, हे घे. हे काय? हे आजींनी तुला दिले आहे. यात काय आहे ते आम्हासही ठाऊक नाही, पण जाताना तुझ्यासाठी निरोप मात्र ठेवून गेली हो. काय सासूबाई? म्हणाली, रमेश सांग, ही पेटी आत्ताच उघडून पाहू नकोस. आयुष्यात पुढे कधी खूप एकटेपणा आला, खूप निराधार असल्यासारखे वाटले, तरच ही पेटी उघड. खूप आधार वाटेल होतोस. तेव्हा रमे, ही पेटी जपून ठेव. आजींचा भारी जीव होता ग तुझ्यावर रमे, म्हणून तर एवढी महत्वाची गोष्ट तुझ्यासाठी ठेवून गेल्या त्या. पण हरकत काय ना ती पेटी उघडून बघाव्यास? अहिल्ये, काही कळते का तूस? आता एवढे सगळे रामायण सांगितले तरी पुन्हा तेच. ही भेट वस्तू आजींनी रमेश दिली आहे, तेव्हा त्याचे महत्व हे फक्त त्या दोघींनाच. नाही सासूबाई, पण मलाही भेट वस्तू नको होती. मला आजींची भेट हवी होती. का गेल्या ते मला सोडून? मला भेटायच्या आधीच का गेल्या त्या? प्रभू रामचंद्र वनवासात गेले आणि अयोध्येचे राज्य भरतास मिळाले. तर आबा आणि बाबा आज इथे? हो, म्हटलं हे काम नेहमी माई दुर्गाक्का करतात. हो, आज पोरास आपण गोष्टी सांगाव्यात. बरोबर. गोष्टी? कोणती गोष्ट सांगताय? भरताची. हो. ऐका रे. हा, तर बघा, तर बाळम भटजी आल्यामुळे आम्ही विसरलो. कुठे होतो रे? प्रभू रामचंद्र गाढवा, माझी नक्कल करतोस. तर भरताचे राज्य, आपले भरताचे नव्हे अयोध्येचे राज्य भरतास मिळाले. पण भरत रामाच्या सिंहासनावर बसला का? नाही. त्याने काय केले? वनवासामध्ये प्रभू रामचंद्रांचा शोध घेतला. प्रभू रामचंद्र भेटले, त्यास विनवण्या केल्या. प्रभू, अहो पुन्हा अयोध्येस या, राज्य सांभाळा, ते राज्य आपलेच आहे. पण मग प्रभू रामचंद्रांनी तसे केले का?
नाही. प्रभू रामचंद्र भरतास म्हणाले, अरे भरता, त्याला त्याच्या कर्तव्यांची जाणीव करून दिली. वनवास भोगणे हे माझे काम आहे, माझे कर्तव्य आहे ते. आणि अयोध्येचे राज्य तूच सांभाळावयास हवेस. तेव्हा परत जा आणि अयोध्येचे राज्य चालव. मग भरत आला प्रभू रामचंद्रांची आज्ञा घेऊन. पण त्याने काय केले, सिंहासनावर तो स्वतः बसला नाही. झोपलास का रे? नाही. हा, ऐकतोयस ना? तर तो सिंहासनावर स्वतः बसला नाही. त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या पादुका अशा सिंहासनावर ठेवल्या आणि त्यांच्या कृपेने राज्य चालवले, त्यांची आज्ञा म्हणून. आणि 14 वर्षांचा वनवास संपून जेव्हा प्रभू रामचंद्र पुन्हा अयोध्येमध्ये आले, तेव्हा ते सिंहासन आणि अयोध्येचे राज्य त्यांनी रामास सुपूर्द केले. याच्यातून बोध काय घ्यायचा आहे, तर भरतासारखे असावयास हवे. आता आजच्या काळातला तुमच्या आयुष्यातला राम कोण? आपला माधव. माधव हा तुमचा राम आणि तुम्ही दोघे त्याचे लक्ष्मण आणि भरत. तेव्हा त्याच्या छत्रछायेखाली राहा, त्याचा आदर्श समोर ठेवा, त्याच्यासारखेच उच्च विद्या विभूषित शिक्षण घ्या. त्याने बघ कसे सर्वांना आपलेसे केलेले आहे. प्रत्येक माणसास हा आमचा माधव जीव लावतो. माणुसकीने सर्व गावास त्याने आपलेसे केलेले आहे. तसेच तुम्हीही करा. त्याच्या सावलीत राहण्यामध्येच तुमचे भले आहे. कळले? वहिनी, 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 काय झालं वंसा? वहिनी, बातमी चांगली नाहीये. काय झाले, काय बोला ना. गोपाळचा मित्र आलाय ना पुण्याहून. हा, त्याच्याकडून कळलंय. त्याचे काय सांगा ना वंस. वहिनी, वहिनी, आपल्याला धक्का बसू नये म्हणून तब्येत जास्त आहे असं लिहिलं होतं तारेत. पण आजची त्याच वेळी म्हणजे काढा त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही हो वंस, पोहोचलाच नाही. मी आजींसाठी औषध घ्यायला आली होती ना, तेव्हा अगदी ध्यास घेतला होता पोरीने त्यांचा. झालं का गाई? हा, होतच आला. हा, आणखीन थोडा आटला ना की झालं. मग गार करायचा काढा आणि बरणीत भरायचा आणि ती बरणी पांडुदादांच्या हाती द्यायची की ते रवाना व्हायला मोकळे. आई, मी सुद्धा जाऊ का ग पांडू काकांबरोबर? झाले का तुझे सुरू? तुला जायचेच असते, मग येतेस कशाला ग? काही तसे नाही ग, पण मला आजींचाच ध्यास लागलाय. त्यांची तब्येत एकदा सुधारतीये म्हणल्यावर मला सुद्धा काळजी वाटणार नाही. आणि वाटलेस तर मी लगेच येईन परत. हो, येईन परत म्हणे. अगं, सागरेश्वराच्या देवळात जाऊन परत येण्यासारखे अंतर आहे का? हे बघ, पांडुदादा जातायत ना, आपल्याला त्यांच्यापर्यंत औषध पोचल्याशी कारण, होय की नाही? बरे. वंस, त्यावेळेस मी पोरीची समजूत घातली खरी, पण आजीने तिची आठवण काढली असेल हो, म्हणून गेली पोर तडक निघून. औषध घेऊन पोर आजी आजी करत गेली आणि आजी मात्र तर तात्पर्य असे की आम्ही गेल्यानंतर सुद्धा हे घर एकसंध कसे राहील याची काळजी घ्या. भाऊसाहेब, आज अशी अचानक निर्वानिर्वीची भाषा? अचानक नाही हो बाळंभटजी, जे आहे तेच बोललो. काय बाळंभटजी, एखादे जवळचे माणूस इहलोकी गेले की सगळे असे अचानक खडबडून जागे होतात. तेव्हा समजते जाणारा जात्यात होता, आपण सुपात आहोत.
अकस्मात तोही पुढे जात आहे, तेव्हा वेळ निघून गेल्यानंतर बोलून काही उपयोग नाही. योग्य वेळीच बोलावयास हवे. काय मुले लहान आहेत, आतापासूनच त्यास खंबीर करावयास हवे. भाऊसाहेब, जवळचे माणूस गेले की वैराग्य येते माणसास, परंतु नाही बाळंबटजी, स्मशान वैराग्य नव्हे, बरेच पावसाळे पाहून झाल्यानंतर आलेली उमज आहे ही. बाळंबटजी, आपणास असे वाटते की आपण बरीच वर्षे जगणार आहोत, जणू काही आपल्याला कुणास मृत्यू हा येणारच नाही अशा भ्रमात असतो आपण. मग तो वर बसलेला परमेश्वर आहे, तो असे अधून मधून झटके देत राहतो, जाणीव करून देतो की मी आहे, मी कोणासही केव्हाही वर घेऊन जाऊ शकतो. तेव्हा बाळंबटजी, तयारीत राहायला हवे, भ्रमात राहून उपयोगाचे नाही. म्हटलेलेच आहे, उद्याचे काम आज करा, आजचे आत्ता. काय म्हणजे तेवढाच आपला कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळतो आणि पुण्य संचयी होते, नाही का? भाऊसाहेब पटले, डोळ्यावरची झापड उडून गेली. आम्ही गुंगलो होतो कुटुंबाच्या प्रपंचात. काय ना बाळंबटजी, जेवढा विचार करू, जेवढा सागराच्या खोलात शिरायचा प्रयत्न करू, तेवढं मन उदास होते. नकोच ते. काय आपल्यासारख्यांना झेपणारे नव्हेच ते. बरं, माधवास तार मिळाली? नाही, त्या संबंधी अजून काही कळलं नाही, पण मिळाली असेल तर तो तातडीने निघालाच असेल, आणि तातडीने निघाला असेल तर उद्या सकाळपर्यंत पोहोचायलाच हवा. हर हर हर. आजी जाण्याचे दुःख माधवास पचवणे फार जड जाणार आहे. हर हर हर. रमा, काय झाले रमाबाई? आजी, आजी आपल्याला सोडून गेली. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. आपल्या आईचं अर्धोरेक कर्म बाहेर आपण सगळं केलेलं आहे. आता इथे घराच्या वास्तूच्या शुद्धीसाठी इथे गणपती पूजन आपण इथे करायचं आहे, आणि गणपती पूजन केलं की नित्यनैमित्तिक आपली जी सगळी कर्म आहेत रोजची, ते कर्म करायला तुम्ही मोकळे आहात. त्याप्रमाणे आपण इथे आता गणपती पूजन करणार आहोत.
आपलं निधन शांतीतलं गणपती पूजन झालेलं आहे. आता शंकराच्या देवळात जाऊन तुपाचं निरांजन देऊन त्याचरणी प्रार्थना करून सांगावी की आम्ही आमच्या ताकदीप्रमाणे आईचं अर्धदेह कर्म केलेलं आहे आणि त्या अर्धदेह कर्मातून आईला मुक्ती मिळावी, तिच्या आत्म्याला शांती लाभो अशी आपण शंकराचरणी प्रार्थना करून 2 मिनिटं तिथे बसून आपल्या घरी येऊन नित्यकर्मांना आपण लागावे. आपण बोलावलेत? होय रमाबाई, आजीना जाऊन 2 महिने होऊन गेले. आता तुमच्या अभ्यासास पुन्हा एकदा जोमाने सुरुवात व्हावी असावी. तुमच्या शारदाबाई येतीलच इतक्यात. त्या आम्हास तुमची प्रगती सांगतीलच, पण त्याआधी तुम्ही आम्हास सांगा. रमाबाईंच्या अभ्यासाबद्दल बोलत आहात? हे पहा, शारदाबाई आल्याच. शारदाबाई अगदी अचूक ओळखलेत आपण. हो, पण प्रगती म्हणाल तर शून्यच. शारदाबाई, सत्य तेच सांगते. एकतर या खेडवळ, त्यातून त्यांचे अभ्यासात अजिबात लक्ष नाही. सगळे लक्ष खेळण्यात किंवा कुठेतरी तंद्री लावून बसण्यात. शिस्त कशी ती नाहीच. एका जागी नेटाने बसण्याचे तर नावच नाही. या खेडवळांना शिस्तीने शिकावे कसे याचे वळणच नाही तर ते लावणार कुठून? क्षमा करा, पण यांना जर लिहिता वाचता आले तर मी माझे नाव बदलून ठेवेन. आज मुळे मी हेच सांगायला आले की उद्यापासून मी नाही यायची यांना शिकवण्यासाठी. अशांना शिकवून यश येण्याची आशाच नको. उगीच रक्त आटवण्यात काय अर्थ आहे? जास्त काही बोलले असेल तर क्षमा करा. येते मी. शारदाताई, शारदाताई ऐका ना माझे. शारदाताई, चुकले मी.